श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आजपासून आपण धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि त्यांचं संवर्धन आपल्याला कशा प्रकारे करता येईल याविषयी जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्याकडे सह्याद्री संकल्प सोसायटीचे विराज आठले आलेले आहेत. सर नमस्कार. सर्व श्रोत्यांना नमस्कार. सुरुवातीला धनेश या पक्ष्याविषयी आम्हाला माहिती द्या. धनेश हा पक्षी जगतातला एक अत्यंत देखणा असा पक्षी म्हणून ओळखला जातो आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की गेल्या फेब्रुवारीमध्ये आपण याला रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून हा पक्षी घोषित झाला आहे. धनेश पक्षाच्या संपूर्ण भारताचा विचार केला तर 9 प्रजाती मिळतात. त्यातल्या 4 प्रजाती या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यातला महाधनेश म्हणजे ग्रेट हॉर्नबिल तर ही सगळ्यात मोठी प्रजात आहे. त्यानंतर मलबारी धनेश किंवा मलबारी कवड्या धनेश ज्याला म्हणतो आपण, ककणेर ज्याला म्हणतो, ही दुसरी प्रजात आहे. मलबारी राखी धनेश ही तिसरी प्रजात आहे आणि भारतीय राखी धनेश ही सगळ्यात छोटी 4थी प्रजात आहे. तर या 4 प्रजातींपैकी जे मलबारी धनेश या नावाने जे ओळखले जाणारे पक्षी आहेत, तर हे मलबार रिजन म्हणजे जो आपला जो सह्याद्रीचा भाग आहे, तर ह्याच्यासाठी प्रदेशनिष्ठ म्हणजेच एंडेमिक आहेत. तो भाग सोडून दुसरीकडे कुठेही थोडक्यात मिळत नाही. ग्रेट हॉर्नबिल हा सुद्धा वेस्टर्न घाट्स आणि अरुणाचल प्रदेश किंवा तो जो भाग आहे त्या भागातच फक्त आपल्याला बघायला मिळतो. या पक्ष्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे यांची जी विणीची पद्धत आहे ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. झाडाच्या ढोलीमध्ये यांची विणीचा हंगाम जो आहे तो जातो आणि जेव्हा नर आणि मादी ही ढोली निश्चित करतात त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. मादी ढोलीच्या आत जाऊन तिची विष्ठा आणि वेगवेगळ्या फळांचा गर हे वापरून ती ढोलीचं दार जे आहे ते लिंपून घेते आणि फक्त एक छोटीशी फट त्याच्यामध्ये ठेवते जिथून नर तिला बाहेरनं वेगवेगळी फळं असतील किंवा जो काही आहार आहे त्यांचा तर तो भरवू शकतो. आणि त्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्याच्या काळासाठी ती मादी त्या झाडाच्या ढोलीत बंदिवान असते. यानंतर जेव्हा पिल्लू बाहेर येतं आणि त्या काळात मग थोडेसे हे पक्षी मांसाहाराकडेही वळतात. वेगवेगळ्या पक्षी असतील किंवा त्यांची अंडी असतील किंवा साप वगैरे असे सरपटणारे प्राणी असतील तर हे सगळं यांच्या आहारात समावेश केला जातो. या पक्ष्यांचं निसर्गातलं नेमकं महत्त्व काय सांगाल? धनेशांना आपण सह्याद्रीच्या जंगलाचे निर्माते असं म्हणतो. त्यांना काही लोक हे सह्याद्रीचे शेतकरी अशी पण पदवी देतात आणि याचं मुख्य कारण त्यांचं बीज प्रसारणाची क्षमता. आत्ताच सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या जंगली झाडांची फळं असतील ती हे धनेश पक्षी मोठ्या प्रमाणावर खातात आणि त्यांच्या विष्ठेतनं जेव्हा या बिया ठिकठिकाणी पडतात तेव्हा त्यांची जी रुजवण क्षमता आहे ती पण खूप वाढलेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर या बिया त्यांच्याकडनं खाल्ल्या जातात आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रसार दूरदूरवर होतो. आणि आपल्याकडे आत्ता आपण जी जंगलं बघतोय किंवा मोठ्या प्रमाणावर ज्या देवराया बघतोय जिथे मोठी मोठी झाडं आहेत, या सगळ्या जंगलाचे निर्माते हे धनेश पक्षीच आहेत. कारण त्यांच्या माध्यमातून ज्या बिया, लाखो बिया, हजारो लाखो बिया ज्या दूरदूरवर पसरल्या आहेत त्याच्यामुळेच ही जंगलं निर्माण झालेली आहेत. बरोबर. म्हणजे जंगल संवर्धनाचं मुख्य काम हे पक्षी करताना दिसतात का? नक्की. तेव्हा श्रोते हो, या धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धनाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार. परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.